फ्रेंड्स, बघताय तुम्ही की मी आज कारल्याची भाजी करत आहे. तर ही मी 4-5 कारली घेतलेली आहे, स्वच्छ धुवून घेतलेत त्यांना. आता याला आपण याच्या बारीक चकत्या करून घेऊया. बघत राहा अकूज किचन. बघताय फ्रेंड्स, मी कारल्यांना असं बारीक चिरून घेतलेलं आहे. आता ह्याच्या आतला जो भाग आहे तो आपण काढून टाकू आणि ह्याला थोडंसं मीठ आणि लिंबाचा रस लावून ह्याला 10 ते 15 मिनटं आपण असंच ठेवणार आहोत. बघत राहा अकूज किचन. तर बघताय फ्रेंड्स की मी सगळ्यांना असं आतलं त्याचं गर मी काढून घेतलेलं आहे. आता आपण काय करू, याच्यात थोडंसं आपण मीठ टाकून घेऊया. असं मीठ आणि थोडासा लिंबाचा रस. हे लिंबू घेतले मी, हे लिंबाचा रस थोडा पिळून घेऊ आपण हलक्या हाताने. ह्याने काय होईल माहिती आहे का, थोडासा कडवटपणा याचा कमी होतो. त्याला चांगलं असं मिक्स करून घेऊया आणि याला 10 ते 15 मिनटं असंच ठेवून देऊ आणि मग याची आपण पुढील रेसिपीची तयारी करू. बघत राहा अकूज किचन. आता ह्याला चांगलं मिक्स केलेलं आहे मी. ह्याला आता आपण झाकून ठेवून देऊया 15 ते 20 मिनटासाठी. फ्रेंड्स, बघताय आपले कारले आता चांगले मुरलेत. आता आपण ह्याच्यात थोडंसं हळदी टाकून घेऊया आणि परत 10 मिनटासाठी त्याला तसंच ठेवून देऊया. बघा अकूज किचन. बघत राहा. फ्रेंड्स, पॅनमध्ये आपण आता फोडणी करून घेतलेली आहे. त्याच्यामध्ये मी आता कांदा टाकून घेतो. कांदा आपल्याला लालसर होईपर्यंत परतून घ्यायचा आहे. बघत राहा अकूज किचन. छान हलवून घेऊ त्याला. आता आपण आपली कारली याच्यामध्ये टाकून घेऊ. छानपैकी याच्यात आता यांना मिक्स करून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर याला चांगलं आपल्याला फ्राय करून घ्यायचं आहे. त्याला आपण झाकून ठेवूया म्हणजे याला चांगली वाफ येईल. आपली कारली आता बऱ्यापैकी वाफलेली आहे. त्यात थोडी हळद, थोडं तिखट आणि गरम मसाला टाकून घेऊया. परत चांगलं त्याला मिक्स करून घेऊ. थोडी पातळ भाजी करणार आहे आपण. थोडंसं आपण पाणी याच्यात ॲड करून घेऊया. किंचित, जास्त नाही, थोडं एकदम बस. थोडं पाणी टाकलेलं एकदम, म्हणजे याने आपले मसाले जळणार नाहीत. आणि याच्यामध्ये आपण थोडासा शेंगादाण्याचा कूट ॲड करून घेऊ. यात आपण आता शेंगादाण्याचा कूट टाकून घेऊया. आणि थोडंसं मीठ आपण अगोदर टाकलेलं त्याच्यामुळं थोडंच टाकायचं आहे. आणि छान मिक्स करून घेऊया आणि मग याला 5 मिनटं मंद आचेवर झाकून ठेवूया. बघत राहा अकूज किचन. फ्रेंड्स, फायनली आपली भाजी तयार झालेली आहे.
आता मी गॅस बंद करत आहे. गॅस बंद केला आहे मी. आता आपण पोळी किंवा भाकरीसोबत कारल्याची भाजी खायला तयार आहोत. एकदा नक्की करून बघा. फार सोपी रेसिपी आहे आणि कारले आपण शक्यतो खात नाही, पण अशा पद्धतीने केल्यानंतर घरातले सगळेजण खातील. नक्की करून बघा, नाही तर सरळ माझ्या घरी आपण मिळून याचा आस्वाद घेऊया. खूप खूप धन्यवाद आणि मनपूर्वक आभार. बघत रहा अकूज किचन. थँक्यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल अकूज किचन.